विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण क्रिस्टल डिफेक्ट पाहिले. क्रिस्टल डिफेक्ट मध्ये क्लासिफिकेशन पाहिलं. त्याच्यामध्ये 3 प्रकार होते मेन. आपण पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट पाहिलं. त्याच्यापैकी लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट आपल्या सिलेबसमध्ये नाही, फक्त पॉइंट डिफेक्ट आपल्या सिलेबसमध्ये आहे. त्यानंतर पॉइंट डिफेक्टचं क्लासिफिकेशन आहे 3 मध्ये गेलं होतं आपण. पहिलं होतं स्टायकोमेट्रिक डिफेक्ट, त्याच्यानंतर व्हॅकन्सी डिफेक्ट आणि तिसरं होतं नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. या आदल्या लेक्चरमध्ये, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण स्टायकोमेट्रिक डिफेक्ट पाहिले. त्याच्यामध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियस डिफेक्ट, दे आर रिलेटेड विथ नॉन आयनिक सॉलिड. त्यानंतर स्कॉटकी आणि फ्रेंकल डिफेक्ट, दे आर रिलेटेड विथ आयनिक सॉलिड. आज आपण पाहणार आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. आता क्रिस्टल डिफेक्ट म्हटलं तर काय असते? इरेग्युलॅरिटी इन अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मध्ये अरेंजमेंटची इरेग्युलॅरिटी जर झाली थोडीशी क्रिस्टलायझेशन होत असताना, तर डिफेक्ट तयार होते क्रिस्टलच्या स्ट्रक्चरमध्ये. आता कॉमन सेन्स असा म्हणते की जे जनरल डिफेक्ट असतात, डिफेक्ट मुळे क्रिस्टल खराब होत असेल. पण आज आपण एक असा डिफेक्ट पाहणार आहे ज्याचं नाव आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. हा आपण आवर्जून वापरतो इंडस्ट्रीमध्ये. कशासाठी? तर काही मटेरियलच्या प्रॉपर्टी चांगल्या अजून मॉडिफाय करता याव्या आणि त्याला अजून चांगल्या प्रकारे वापरता याव्या म्हणून. म्हणजेच हा जो डिफेक्ट आहे इम्प्युरिटी डिफेक्ट, हा चांगल्यासाठी आहे. आता चांगल्यासाठी कसं? याच्या नावातच दिसून. आता आपण पाहत आहे पहिले इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्टची पहिले मी डेफिनेशन सांगतो, त्याच्यानंतर याचे टाइप्स सांगतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? तर इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे पहा, सगळ्यात पहिले सिच्युएशन अशी आहे की क्रिस्टल बनला आहे एका पर्टिक्युलर होस्टच्या ॲटम पासून. एका प्रकारचे ॲटम्स आहे ए टाईपचे. सपोज ए टाईपच्या ॲटम्स पासून तुमचं क्रिस्टल बनलंय. आता या क्रिस्टलमध्ये थोडेसे आपण फॉरेन ॲटम टाकतोय बी. आता हे जसे आपण फॉरेन ॲटम टाकतो आहे कोणामध्ये? होस्ट ॲटमच्या क्रिस्टलमध्ये. तर रिझल्टंट जे क्रिस्टल येते त्याच्यामध्ये डिफेक्ट पाहायला जाते, तो म्हणजे इम्प्युरिटी. आता हे जे फॉरेन ॲटम आहेत, दे आर यूज ॲज अ इम्प्युरिटी. दे आर ॲडेड टू द होस्ट ॲटम्स. सच टाइप ऑफ डिफेक्ट इज नोन ॲज इम्प्युरिटी डिफेक्ट. काय? होस्ट ॲटम्स आहेत पुष्कळ सारे. सपोज ए टाईप म्हटलं. आता याच्यामध्ये आपण दुसरे कोणत्या तरी फॉरेन इम्प्युरिटी ॲटम्स टाकतोय. रिझल्टंट जे क्रिस्टल बनणार आहे त्याच्या प्रॉपर्टीच्या पहिल्यापेक्षा मॉडिफाय होतील. पहिले जो तो ओरिजिनल प्युअर होता त्याच्यापेक्षा मॉडिफाईड होईल आणि अशा प्रकारचे डिफेक्ट असतात त्याच्यामध्ये इम्प्युरिटी टाकतो आपण, त्याला म्हणतो आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटी कशी टाकतो त्याच्या भरोशावर 2 प्रकारचे आहेत. म्हणजे इम्प्युरिटी काय करते? सबस्टिट्यूट करते का इंटरस्टिशियस पोझिशन ऑक्युपाय करते? त्याच्या भरोशावर 2 प्रकारचे. आता सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट काय असते जरा लक्ष द्या. हा सपोज सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट आपण पाहतोय. सपोज इमॅजिन करा, हा क्रिस्टल आहे, हा बनला आहे. सगळे ॲटम्स जे आहेत ते कॉपर पासून बनले आहेत. ते म्हणजे कॉपरचा क्रिस्टल आहे. आता मला माहित आहे कॉपरच्या काही प्रॉपर्टीज आहेत. हा रस्टिंग म्हणजे याचं करोजन वगैरे पॉसिबल आहे. पुष्कळ साऱ्या प्रॉपर्टीज आहेत. तर आपल्याला सपोज कॉपरला मॉडिफाय करायचं आहे, याच्या अजून चांगल्या प्रकारे मटेरियल बनवायचं आहे, तर आपण काय करतो की हे जे कॉपरचे ॲटम्स आहेत त्याच्यापैकी कॉपरच्या ॲटमच्या जागेवर त्याच्या सेम ॲटमच्या साईजवाला, सेम ॲटॉमिक साईजवाला आपण हे जे ॲटम दिसून राहिले ते आहे झिंक. 1-2 आपण म्हणजेच आपण झिंक टाकतो ॲज अ इम्प्युरिटी. म्हणजेच या सिच्युएशन मध्ये होऊन काय राहिलं, हे जे पहिले कॉपरचे ॲटम्स होते पूर्ण, ठीक, ज्याच्यापासून कॉपर क्रिस्टल बनला होता, आपण काय केलं, थोडेसे त्याच्यात झिंक टाकलं. झिंक काय म्हणून टाकला? झिंक इज अ फॉरेन इम्प्युरिटी. इम्प्युरिटी आहे म्हणजे कमी आहे. आता झिंकच काय टाकला? कारण दोघांच्या ॲटॉमिक साईज ह्या जवळपास सारख्या असते. आपण डी ब्लॉक मध्ये पाहणार आहे की अलॉय बनण्यासाठी कंडिशन काय आहे. तर रिझल्टंट जो तयार झाला याच्यामध्ये काय झालं की कॉपरला इम्प्युरिटीच्या ॲटमनी सबस्टिट्यूट केलं. कॉपर होस्ट ॲटम होतं, त्याला सबस्टिट्यूट केलं झिंकच्या ॲटमनी, इम्प्युरिटीच्या ॲटमनी. रिझल्टंट जो भेटला त्याला म्हटलं आपण सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. आता याची डेफिनेशन इन दिस डिफेक्ट, फॉरेन ॲटम कोण आहे? झिंक
आर सबस्टिट्यूटेड इन प्लेस ऑफ होस्ट ॲटम. होस्ट ॲटम कोण आहे इथं? कॉपर. कॉपरचे पुष्कळ ॲटम आहेत, फक्त मोजके जे इम्प्युरिटीचे ॲटम आहे ते आहेत झिंकचे ॲटम. दिस इफेक्ट इज नोन एज सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटीने सबस्टिट्यूशन केलं आहे. त्यानंतर याचे एक्झाम्पल मी आताच घेतलं आहे. अलॉय. अलॉय एक्झाम्पल आहे. अलॉयला सॉलिड सोल्युशन पण म्हणतात. ठीक आहे. ब्रास हा एक अलॉय आहे. कशाचा आहे? कॉपर आणि झिंकचा. कॉपर खूप जास्त असते, होस्ट असते, आणि झिंक जो आहे तो इम्प्युरिटी म्हणून याला सबस्टिट्यूट करते. ठीक. त्याच्यानंतरचा दुसरा डिफेक्ट आहे, सबस्टिट्यूशन झालं. आता इंटरस्टिशियस इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इंटरस्टिशियस इम्प्युरिटी डिफेक्ट साठी मी पुन्हा हीच डायग्राम वापरतो, फक्त जरा समजून घ्या. इमॅजिन करा, हा आयरन क्रिस्टल आहे. आयरन क्रिस्टल आहे म्हणजेच काय असेल? Fe ॲटम्स असेल. सगळे Fe ॲटम्स सारखे आहेत. आता Fe होस्ट आहे, Fe होस्ट ॲटम आहे. याच्या इंटरस्टिशियस पोझिशनवर मी काय करतो? थोडस कार्बन टाकतो. पहा, कार्बन जो इम्प्युरिटी म्हणून काम करून राहिला, it occupies then impurity occupies interstitious position, then such a type of defect is known as interstitious impurity defect. म्हणजे impurity म्हणजे कोण आहे? कार्बन. कार्बन कुठे टाकला? इंटरस्टिशियस पोझिशनवर. कोणाच्या इंटरस्टिशियस पोझिशनवर? होस्टच्या इंटरस्टिशियस पोझिशनवर. रिझल्टंटला आपण काय म्हटलं? इंटरस्टिशियस इम्प्युरिटी डिफेक्ट. आता पहा, हा पण डिफेक्ट कसा प्रॉपर्टी मॉडिफाय करते? आपल्याला माहिती आहे आयरन हे करोजन मध्ये जाते, त्याचं रस्टिंग पॉसिबल आहे. पण स्टील जे आहे, स्टीलचं रस्टिंग पॉसिबल नाही. का बरं? कारण आपण याच्यात काय टाकलं? कार्बन. आणि जसंही आपण कार्बन टाकलं इंटरस्टिशियस पोझिशनवर, तर याच्या प्रॉपर्टी मॉडिफाय झाल्या. तर अशा दोन प्रकारचे आपण इम्प्युरिटी डिफेक्ट पाहिले. पहिला डिफेक्ट पाहिला सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट, आणि दुसरा पाहिला इंटरस्टिशियस इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट, त्याच्यानंतर इंटरस्टिशियस डिफेक्ट पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहे व्हॅकन्सी थ्रू ऑलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. ऑलिओव्हॅलंट इम्प्युरिटी टाकल्यामुळं इम्प्युरिटी आहे, इम्प्युरिटी टाकल्यामुळं व्हॅकन्सी तयार होते. आता सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल ऑलिओव्हॅलंट आयन म्हणजे काय, किंवा ऑलिओव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे काय. तर ऑलिओव्हॅलंट आयन म्हणजेच आयन विथ डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट दॅन होस्ट आयन. फॉर एक्झाम्पल, मी एक एक्झाम्पल घेतोय. सपोज हा NaCl क्रिस्टल आहे. NaCl क्रिस्टल आहे. Na मध्ये मी आता पॉझिटिव्हवर फोकस करतो. पॉझिटिव्ह कोण आहे? Na+. म्हणजेच इथं व्हॅलन्सी Na ची किती आहे? +1. ठीक. आता मी काय करतो? काही Na काढतो. म्हणजेच आता मी काय करतो? इम्प्युरिटी ऍड करतो. काही जे आहे ते काढून टाकतो. जसं ही मी आता या क्रिस्टल मध्ये थोडस SR डायपॉझिटिव्ह ही इम्प्युरिटी टाकतो, जे कोण आहे? ऑलिओव्हॅलंट काय? कारण की याची ऑक्सिडेशन स्टेट पहा +1 आहे होस्टची, आणि जे इम्प्युरिटीची ऑक्सिडेशन स्टेट आहे ते वेगळी आहे. आता मी काय करतो? जसाही मी ही इम्प्युरिटी टाकणार, इम्प्युरिटी टाकली SR डायपॉझिटिव्ह, तर हा जो आहे याच्यावर +2 चार्ज आहे. +2 चार्ज आहे तो किती सोडियम किती प्लसला बॅलन्स करू शकते? किती Na+ ला बॅलन्स करू शकते? 2. कारण एक Na+, दुसरा Na+, या 2 Na+चं काम हा एकटा SR+ करते. ठीक आहे. आता जरा पाहून घ्या. SR म्हणजेच कोण आहे? ऑलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. जशी ऍड केली तर इथं काय तयार झाली? एक व्हॅकन्सी तयार झाली, आणि एक जो Na होता त्याची जागा SR डायपॉझिटिव्ह म्हणजे इम्प्युरिटीने ऑक्युपाय केली. अशा प्रकारचा जो डिफेक्ट असते त्याला म्हणतो आपण व्हॅकन्सी थ्रू ऑलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. म्हणजे काय केलं? NaCl क्रिस्टल मध्ये आपण NaCl क्रिस्टलला कशाने हीट केलं? थोडस SrCl2. SrCl2 नी रिप्लेस केलं कोणाला? Na+ला. आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करायसाठी, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन
by for each Cr dipositive ion by removal of 2 Na+, म्हणजे एक Cr प्लस 2 आपल्याला जर टाकायचं असेल तर त्याच्या बदल्यात इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी म्हणजे दोन पॉझिटिव्हच्या जागेवर दोन पॉझिटिव्ह, म्हणजे दोन पॉझिटिव्ह जर मी टाकत आहे तर दोन पॉझिटिव्ह बाहेर निघाले पाहिजे, म्हणून एक इथून निघाला एक इथून निघाला. आणि इन ऍडिशन टू दिस there is a formation of vacancy, hence it is known as vacancy through olivovalen impurity. आता हा जो आहे डिफेक्ट याला वॅकन्सी सोबत कंपेअर करू नका. इथं आपण काय ऍड करतोय, इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर वॅकन्सी तयार होऊन राहिली, म्हणून याला म्हणतो आपण वॅकन्सी थ्रू ऑलिव्होवॅलंट इम्प्युरिटी. ठीक. यानंतर आपण पॉइंट डिफेक्ट पैकी शेवटचा डिफेक्ट पाहतोय. शेवटचा तो आहे नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. आता नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय, तर असा क्रिस्टल डिफेक्ट ज्याच्यामध्ये सपोज हा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, ए बी. आयनिक आहे सपोज, याला मी म्हटलं ए आणि याला म्हटलं बी मायनस. याचा जर रेशो पाहतो म्हटलं, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे एका कोणत्या तरी कंपाऊंडचा. याचा रेशो जर पाहतो म्हटलं तर ए आणि बी हे किती आहे, 1:1. त्यानंतर सपोज मी दुसरा घेतला AB2 घेतला तर त्याच्यामध्ये याचा रेशो किती आहे 1, याचा रेशो किती आहे 2. बरोबर. आता पहा नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट मध्ये काय होते, असे क्रिस्टल डिफेक्ट ज्याच्यामध्ये रेशो जो राहते, रेशो ऑफ कॅटायन टू anion डज नॉट रिमेन्स सेम. म्हणजेच हे जे रेशो राहते तो सेम नाही राहत. त्या डिफेक्ट मुळे या रेशो मध्ये काहीतरी गडबडी येते. म्हणजे सोप्या भाषेत जर म्हटलं तर या डिफेक्ट मुळे क्रिस्टलची स्टायकोमेट्री चेंज होते, त्याचं प्रपोर्शन चेंज होते. आता हा एक जास्त होऊ शकते, जास्त जर झाला तर काय करतो 1+x. ठीक आहे. हा जर कमी झाला, कॅटायन कमी झाला सपोज, तर आपण काय म्हटलं 1-x. ठीक आहे. अशा प्रकारचं जे पाहायला भेटते आपल्याला नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट मध्ये, ज्याच्यामध्ये स्टायकोमेट्री हे चेंज होते क्रिस्टलची. पण स्टायकोमेट्री चेंज झाल्यावर काय चेंज होत नाही, क्रिस्टल स्ट्रक्चर चेंज होत नाही. आता याच्यात पुष्कळ सारे प्रकार आहेत. दोन प्रकार आहे आपल्या सिलेबस मध्ये. एक आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. हे दोन्ही डिफेक्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे. आता सगळ्यात पहिला मेटल डिफिशियंट डिफेक्ट. जरा पहा, मेटल कमी आहे क्रिस्टल मध्ये. ठीक आहे. डिफिशियंट डिफेक्ट. आता हे याच्यात काय होते, याच्यात या डिफेक्ट दाखवण्यासाठी आपल्याला एक असा कंपाऊंड पाहिजे, अशा मेटलचा कंपाऊंड पाहिजे जो मेटल ऑक्सिडेशन स्टेट 1 पेक्षा जास्त दाखवते, म्हणजे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. याच्यासाठी फेमस पिरियोडिक टेबल मध्ये व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट साठी आहे ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंट हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, कारण की आता ट्रान्झिशन मध्ये पण 3D आपल्या सिलेबस मध्येच आहे. आपण म्हटलं होतं 3D आणि 4S याची एनर्जी डिफरन्स आहे तो खूप कमी आहे, म्हणून हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. त्याच्यामुळे हे चांगले कॅटलिस्ट आहे. बरोबर. तर हा डिफेक्ट दाखवण्यासाठी जो कंपाऊंड आहे, कंपाऊंड मधला जो मेटल आहे, मेटल शुड हॅव व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. फॉर एक्झाम्पल आता निकेल आहे, निकेल 2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते, Ni+2 Ni+3. Ni+2 Ni+3. तसंच तुम्हाला माहित आहे Fe+2 Fe+3 हे पण पाहायला भेटते. असंच पुष्कळ सारे ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये हा डिफेक्ट पाहायला भेटते. आता जरा पहा या डिफेक्ट मध्ये होतेच काय. या डिफेक्ट मध्ये असं होते, याचं एक एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल आहे NiO निकेल ऑक्साईड घेतलाय आपण. हा क्रिस्टल आहे सॉलिड स्टेट मध्ये. त्याच्यामध्ये पहा Ni+2 आहे आणि O जो आहे तो -2 आहे, म्हणजे एक Ni+2 एक ऑक्सिजनला बॅलन्स करते O-2 ला. ठीक आहे. आता काय होते ड्युरिंग क्रिस्टलायझेशन, सपोज एक जो Ni+2 आहे, Ni+2 हा गायब झाला, म्हणजे इथून बाहेर निघाला. काय बाहेर निघाला, Ni+2. आता म्हणजे याचा अर्थ असा होईल की इथं 2 पॉझिटिव्ह चार्ज कमी झाले. कोणावर, या क्रिस्टलवर 2 पॉझिटिव्ह चार्ज कमी झाले, कारण की एक Ni+2 बाहेर निघाला. 2 पॉझिटिव्ह चार्ज कमी झाले असंही म्हणता येईल, किंवा 2 निगेटिव्ह चार्ज जास्त झाले असंही म्हणता येईल. आता हे जे 2 निगेटिव्ह चार्ज जास्त झाले हे आपल्याला कंपन्सेट करण्यासाठी, किंवा हे पॉझिटिव्ह चार्ज 2 कमी झाले हे कंपन्सेट करण्यासाठी बाजूचे जे मेटलचे ॲटम्स आहेत ते हे व्हॅलन्सीज हे चार्ज कंपन्सेट करतात. फॉर एक्झाम्पल हा +2 न दाखवता हा +3 दाखवेल,
आणि हाय पण +3 दाखवेल. म्हणजे याचा अर्थ काय, 2+2 चार्ज बॅलन्स करासाठी Ni वरचा चार्ज एकाचा +3 दुसऱ्याचा +3 म्हणजे पहिले +2 होता, +2 पासून +3 म्हणजे एक इलेक्ट्रॉन एक चार्ज यांनी बॅलन्स केला, एक पॉझिटिव्ह चार्ज, आणि एक पॉझिटिव्ह चार्ज यांनी बॅलन्स केला. अशा प्रकारे इथं काय तयार झाली, वॅकन्सी तयार झाली. अशा प्रकारचा जो डिफेक्ट असते त्याला म्हणतो आपण मेटल डेफिशियंट डिफेक्ट. म्हणजे इथून मेटल जे आहे क्रिस्टल लॅटिस सोडून चालला आणि त्याचा चार्ज बाजूचा जो सेम मेटलचा आयन आहे पण व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवायची टेंडन्सी आहे, तो कॉम्पन्सेट करते. तर अशा प्रकारच्या डिफेक्टला आपण म्हणतो मेटल डेफिशियंट डिफेक्ट. याचं एक्झाम्पल घेतलं तर NiO, Ni+2 इज मिसिंग, प्रोड्यूस वॅकन्सी, deficiency of 2 positive charge is compensated by the 2 Ni+3 ions. आता या डिफेक्ट मुळे होते काय, जो रेशो आहे तो डिस्टर्ब होते, कारण Ni जे आहे ते आपले कमी झाले. Ni कमी झाले म्हणजे हे 1:1 नसणार आहे, हे थोडासा कमी झाला म्हणजे 1 - थोडासा x असेल. ठीक आहे, म्हणजे सपोज याचा जो रेशो राहते तो राहत असते नेचरमध्ये जो भेटते 0.97 कोणाचे असतात, Ni चे 1 नाही, कमी होऊन राहिले. त्यानंतर याचा रेशो जो राहते तो 1 राहते आणि याचा जो रेशो राहते स्टायटोमेट्रिक तो राहते 0.97 Ni आणि रेशो 1 ऑक्सिजन. यानंतर नॉन स्टायटोमेट्रिक डिफेक्ट मधला पहिला आपण मेटल डेफिशियंट डिफेक्ट पाहिला. त्याच्यामध्ये मेटल्स जे आहे ते आपली जागा जी आहे ते सोडत होते त्याच्यामुळं आणि त्याचे आणि डिफेक्ट तयार होत होता. आता पाहणार आहे आपण मेटल एक्सेस डिफेक्ट. त्याच्या नावातच दिसत आहे की असा डिफेक्ट ज्याच्यामध्ये मेटल कॅटायन हे जास्त राहतात. आता मेटल म्हटलं तर दोन गोष्टी असू शकतात, एक तर न्यूट्रल ॲटम असू शकते, कमी जास्त होऊ शकते, किंवा मेटल कॅटायन असू शकते, कमी जास्त. आता पहा त्याच्या भरोशावर काय कमी जास्त होऊन राहिलं, कोण जास्त राहून राहिलं, म्हणजे न्यूट्रल ॲटम जास्त राहून राहिला मेटलचा की पॉझिटिव्ह वाला म्हणजेच कॅटायन जास्त राहून राहिला. त्याच्या भरोशावर दोन प्रकार आहे आणि हे दोन्हीही प्रकार एक क्रिस्टल दाखवते ज्याचा फॉर्म्युला आहे ZnO. आता याच्यामधला पहिला प्रकार एक्सेस न्यूट्रल ॲटम प्रकार कसा भेटते. आता हे सपोज इमॅजिन करा हा ZnO क्रिस्टल आहे. ZnO क्रिस्टल आहे, मी काय करतो की थोडंसं त्याच्यात झिंक टाकतो. झिंक हा न्यूट्रल ॲटम आहे, इट ऑक्युपायज द इंटरस्टिशियल साइड. आता जर कोणी म्हटलं की याच्यात रेशो सांगा तर कोणाचा रेशो जास्त आहे, मेटलचा रेशो जास्त आहे. तर असा डिफेक्ट ज्याच्यामध्ये एक्सेस न्यूट्रल ॲटम असते इन ॲडिशन टू दिस आयन कॅटायन अँड ॲनायन, सच अ डिफेक्ट इज नोन एज एक्सेस न्यूट्रल ॲटम डिफेक्ट. नंतर दुसरा प्रकार सेकंड काय आहे तर त्याच्यामध्ये मेटल कॅटायन जास्त आहे. आता ते कसं होते पाहता, हा क्रिस्टल घेतला मी ZnO जो आपल्याजवळ आहे, याला मी हीट करतो. हीट केल्यानंतर इथं ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. जरा पहा Zn डायपॉझिटिव्ह म्हणून बाहेर निघते, ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन लॉस करते आणि लॉस करून हाफ O2 गॅस म्हणून बाहेर निघेल. O2 हा गॅस म्हणून बाहेर निघेल, म्हणजेच O मायनस आहे. मायनस म्हणजे कोण, ॲनायन जो आहे तो स्वतःचा क्रिस्टल लॅटिस सोडून हा एअर मध्ये O2 म्हणून बाहेर निघणार. ठीक आहे, तर कोणती जागा खाली करतोय आपण, O-2. ठीक आहे, आता जरा पहा Zn डायपॉझिटिव्ह काय तयार होऊन राहिला, Zn डायपॉझिटिव्ह आणि 2 इलेक्ट्रॉन. आता पहा जो बनलेला Zn डायपॉझिटिव्ह आहे, हा इथं ऑक्युपाय करते इंटरस्टिशियस पोझिशनवर आणि जे राहिलेले 2 इलेक्ट्रॉन्स आहेत दे विल ऑक्युपाय द एम्प्टी स्पेस. म्हणजे हे इलेक्ट्रॉन झालं ते पण इंटरस्टिशियस पोझिशनच ऑक्युपाय करेल. O-. त्या डिफेक्ट मध्ये पहा Zn इज गोइंग टू ऑक्युपाय इंटरस्टिशियस पोझिशन, Zn डायपॉझिटिव्ह कॅटायन, मेटल कॅटायन, and these two electrons are also occupies the interstitial site. Due to this defect और अजून एक गोष्ट म्हणतात की ZnO जो राहते याला जर आपण हीट केलं हाय टेम्परेचरवर
याला येलो कलर असते. आता येलो कलर काय असते, कारण इथं जे इलेक्ट्रॉन दिसून राहिले दे विल ऍब्सॉर्ब द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन विजिबल रेंज अँड शोज इमिट्स येलो कलर, म्हणून याचा कलर जो आहे तो येलो कलर आहे. पहा, एक्सेस Zn डाय पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाय इंटरस्टिशियस पोझिशन. Zn आयन पॉझिटिव्ह जास्त झाले आणि इलेक्ट्रॉन डिफ्यूज इन इंटरस्टिशियस साइट. हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इंटरस्टिशियस साइटवर काय होऊन राहिले, डिफ्यूज होऊन राहिले. ठीक आहे, अशा प्रकारचा जो डिफेक्ट असते ज्याच्यामध्ये मेटल कॅटायन हे जास्त असतात आणि ते ऑक्युपाय द इंटरस्टिशियस पोझिशन, तर हा दुसऱ्या प्रकारचा तुमचा मेटल एक्सेस डिफेक्ट आहे. त्यानंतर आपण पाहतोय बाय ॲनायन वॅकन्सीज, म्हणजेच ॲनायनिक वॅकन्सी क्रिस्टल डिफेक्ट मध्ये तयार होतात. याला दुसरं नाव आहे एफ सेंटर. महत्वाचा डिफेक्ट आहे और दिस इज ऑल्सो नोन एज कलर सेंटर. आता या डिफेक्टला एफ सेंटर का म्हणतात, एफ आर सेंटरम. आर सेंटरम हा एक वर्ड आहे, त्याच्यामधला आर म्हणजे काय, कलर, आणि सेंटरम म्हणजे सेंटर. आता त्याच्यापासून हे शब्द डिराईव्ह झाला एफ सेंटर. अशाच प्रकारचं एफ सेंटर पण असते. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण कलर सेंटर. या डिफेक्टमुळं जे कलरलेस क्रिस्टल असतात ते पण कलरफुल होतात. बरोबर, तर म्हणजेच कलरलेस क्रिस्टलला कलरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एफ सेंटर डिफेक्ट आपण करतो किंवा त्याच्यामुळं त्याला कलर येऊ शकतो. आता या डिफेक्टमध्ये होते काय, या डिफेक्टमध्ये पहा, जरा एक आपण क्रिस्टल घेतला, इमॅजिन करा, मायनस म्हणजे Cl मायनस आणि प्लस म्हणजे कोण Na प्लस. हा Cl मायनस आणि हा Na प्लस असं अज्यूम करा. जो पॉझिटिव्ह आहे तो Na प्लस, Cl मायनस जो आहे तो निगेटिव्ह आहे. त्याच्यापासून हे रेग्युलरली अरेंज करून आपल्याला एक क्रिस्टल भेटलं NaCl. आता काय होतं राहिलं जरा पहा, मी काय करतो, मी Na वेपरच्या प्रेझेन्समध्ये एक्सेस सोडियमच्या प्रेझेन्समध्ये मी या क्रिस्टलला हीट करतो. हीट केल्यानंतर NaCl क्रिस्टलला आपण हीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ एक्सेस Na. हीट केल्यानंतर काय होते, हीट केल्यानंतर इथं जो Cl आहे, Cl मायनस हा बाहेर निघते, डिफ्यूज होते, बाहेर निघते. जसाही बाहेर निघाला की हा Na सोबत कंबाईन होते आणि काय मिळते, तर आपल्याला मिळते NaCl. आणि तुम्हाला माहित आहे की Na प्लस पाहिजे असते, Na विल अंडरगो ऑक्सिडेशन. काय तयार होईल, Na प्लस आणि एक इलेक्ट्रॉन बाहेर निघेल Na. हा जो निघालेला एक इलेक्ट्रॉन Na आहे, इट विल ऑक्युपाय अ वॅकन्सी which is produced by the anion. जे anion मुळे वॅकन्सी तयार होऊन राहिली, it is occupied by the free electron which is generated from the sodium, and these free electron is absorbed electromagnetic radiation in visible range. Due to that this crystal got a color. त्यानंतर खाली लिहिलंय पहा, Cl मायनस डिफ्यूज फ्रॉम इज क्रिस्टल स्ट्रक्चर. Cl मायनस बाहेर आला. ठीक आहे, क्रिएट अ वॅकन्सी तयार केली, जी पुन्हा ऑक्युपाय केली, जी ऑक्युपाय केली फ्री इलेक्ट्रॉन, ती पुन्हाच्या सोडियमच्या. Cl मायनस कंबाईन विथ Na टू फॉर्म NaCl. आणि या फ्री इलेक्ट्रॉनमुळे याचा कलर कसा आहे, येलो कलर आहे. आणि याचा जर आपण रेशो पाहतो म्हटलं Na आणि Clचा, तर पहा Cl कमी झाले आणि हा वाढला. बरोबर, म्हणून N प्लस X/1 हा रेशो राहील NaClचा. अशा प्रकारे आपण सॉलिड स्टेट मधला महत्वाचा टॉपिक क्रिस्टल डिफेक्ट हा आज आपण इथं संपवलेला आहे. त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित सॉल्व्ह करा. काही अडचणी असेल तर त्या विचारा.